दिवाळीनंतर फटाके वाजवण्याची घोषणा मी काल केली होती, परंतु शरद पवार साहेबांना थोडी घाई झाली आहे म्हणून अनाप शनाप आरोप बीजेपीच्या नेत्यांवर करायचं. पण माझं शरद पवारांना एक स्पेसिफिक प्रश्न आहे. मी काल सांगितलं दिवाळीनंतर 3 मंत्री आणि 3 जावई, पण मला शेवटी आजच पहिला पटाका फोडावा लागतोय. 3 जावयापैकी पहिले जावई आहे पवार परिवाराचे जावई. शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे हिम्मत आहे का उत्तर द्यायची? पवार परिवाराचे जावई मोहन पाटील यांच्याकडे किती पैसे आले, कुठून आले, कसे आले, ते पैसे कुठे गेले? मोहन पाटील हे विजया पाटील, अजित पवार यांचा बहिणी आहे, त्यांचे यजमान चरणडेश्वर शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेड, त्याची ओनरशिप हळूहळू अनेक कंपन्यात, त्यातली एक कंपनी ज्याचे पार्टनर आहे मोहन पाटील, विजया पाटील, अजित पवारांचा बहिणीचे यजमान नीता पाटील आणि सुनेत्रा पवार. अजित पवारांच्या कंपनीत अनेक बिल्डर कडून पैसे आले, ते पैसे परत दिले गेलेच नाही. ठाकरे पवारांचं हे तर वैशिष्ट्य. संजय राऊतच्या खात्यात लाखो कोटी रुपये आले आणि ते परत गेलेच नाही. ईडीने ज्यावेळी समन बजावलं, वॉरंट काढण्याचा इशारा केला, त्यावेळी संजय राऊतने चोरीचे 55 लाख परत केले. अजित पवारांच्या खात्यात शेकडो कोटी रुपये आलेत या सगळ्या बिल्डर्स कडून, आणि ते पैसे अजित पवारांनी कुठे कुठे ट्रान्सफर केले? जावयाच्या अकाउंट मध्ये केले, बहिणीचा अकाउंट नीता पाटीलच्या अकाउंट मध्ये केले, सुनेत्रा पवार बायकोच्या खात्यात केले, त्यानंतर पार्थ अजित पवार यांच्या खात्यात केले, आणि आणखीन एक नाव वाचून दाखवतोय, ए पवार, हे अजित पवारांच्या आईचं नाव आहे. म्हणजे घोषणामध्ये केले, बहिणीचा अकाउंट नीता पाटीलच्या अकाउंट मध्ये केले, सुनेत्रा पवार बायकोच्या खात्यात केले, त्यानंतर पार्थ अजित पवार यांच्या खात्यात केले, आणि आणखीन एक नाव वाचून दाखवतोय, ए पवार, हे अजित पवारांच्या आईचं नाव आहे. म्हणजे घोटाळ्यांचे पैसे, चोरी का माल अजित पवारांनी पूर्ण परिवारात ट्रान्सफर केला. इन्कम टॅक्स नंतर ईडीच्या धाडी पडल्या. 19 दिवस या धाडी चालू आहेत. 1000 पेक्षा जास्त कोटीची बेनामी संपत्ती बाहेर आलेली आहेत. शेकडो कोटीचे, ज्याला आपण म्हणतो ना नॉन ट्रान्सपरंट एंट्री, ज्याला हवालाही म्हणता येणार, शेल कंपन्यांचे व्यवहार पण म्हणता येणार, बंद झालेल्या कंपन्यांमधून आलेल्या आहेत. शेअर ऍप्लिकेशन मनी. शरद पवारांना असं वाटते का की आम्ही आता 5-15 लेअर उभ्या केल्या म्हणून आमची चोरी पकडली जाणार नाही? गेल्या 19 दिवसात पवार परिवाराचा 7-12 हा पूर्ण आम्ही त्यांच्या हातात दिला आहे. आणि म्हणून इन्कम टॅक्सचा 11 दिवस धाडी, नंतर ईडीचा धाडी, याच्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी त्यांनी त्यांचे पप्पू नवाब मलिक, समीर वानखेडे 12 दिवस. हो का हो मलिक, मी नवाब मलिकांना सांगतो, मलिक साहेब, आपल्या मुलीचं म्हणजे परिवारातलं मुलीचं लग्न तर समीर वानखेडे बरोबर 2006 मध्ये झालं. त्याच्या आधी तो शेड्यूल कास्ट म्हणून पोलिसात नोकरीला लागला होता. त्यावेळी तुमची अक्कल कुठे गेली होती? 2007 मध्ये IRS शेड्यूल कास्ट म्हणून सिलेक्ट झाला, त्यावेळी तुम्ही का गप्प बसला होतात? 2015-16 मध्ये डिवोर्स झाला, 2021 पर्यंत का गप्प बसला होतात? म्हणून कधी वानखेडेचं नाव काढायचं, तू दलित नाही, तू मुस्लिम आहे, तू हिंदू नाही, तू मुस्लिम आहे, हे काय नौटंकी, हे पेड पब्लिसिटी.
आता एक वेगळं आणखीन काढला, फडणवीसांची पत्नी. ओ पहिल्या उत्तर द्या. अजित पवारांनी 1050 कोटीची बेनामी संपत्ती, पवार परिवाराचा जावयांच्या खात्यात पैसे कुठे आले आणि कुठे गेले याचं उत्तर ठाकरे पवारांना द्यावं लागणार. हा 6 फटाक्यापैकी पहिला फटाकडा मी फोडला आहे. हिम्मत असेल तर शरद पवार उद्धव ठाकरेंनी सामोरे उत्तर द्यावा. आता बैलवेडा बंद करायला. अजित पवारांनी 1.5 तासभर प्रेस कॉन्फरन्स घेतली, यातल्या एकाचं उत्तर दिलं नाही. हिंमतच नाही. कसं सांगणार हो. त्याने कोणाचा कारखाना किती आला आणि कितीत गेला. ओ भाऊ, तुमचा हिशोब द्या ना. तुमचा खात्या जसं संजय राऊतने किती हुशारी ठोकली, एवढी बडबड करतात. सांगा ना संजय राऊत, 55 लाख तुम्ही परत दिले की नाही? संजय राऊतने पीएमसी बँकच्या डिपॉझिटरचे चोरलेले HDI कडून आलेले 55 लाख छक मारत, मी चुकीचं मराठी बोलतोय, अशुद्ध बोलतोय, अति शिवीगाळ करायची नसते, पण जेवढं संजय राऊत पाक करतायत ना भाजपच्या नेत्यांवर, म्हणून बोलावं लागतं. दिले की नाही पैसे परत? अजित पवार आणि अजित पवारांच्या आई आणि त्यांचे जावई आहेत, त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले असं सांगतात. किती अमाऊंट? हे पा, आता हे जे टोटल मी माझ्याकडचा जो एक कंपनीचा व्यवहार सांगतो, हे जे ए पवार लिहिलेलं आहे त्या अजित पवारचा आई आहे. 5.34 करोडचं ट्रान्झॅक्शन. याचा अर्थ ते 5.34च फायनल असं नाही, त्याचा पुढचे जे सगळे क्रॉस एंट्री, पण याचा अर्थ इन्व्हॉल्वमेंट झाली सिद्ध. आता हे जे आहेत अजय पार्थ अजित पवार 5 करोड, म्हणजे 5 करोड तर हे एका कंपनीचं ट्रान्झॅक्शन, पण हे एक ट्रान्झॅक्शन पण पुरेच आहे. आता हा जो आहे शिवालिक वेंचर 50 करोड, आज शिवालिक इन्व्हॉल्व आहे सगळ्यांनाच कळलेलं आहे. त्यानंतर हे जावं आता, तर हे पहा, जरंडेश्वर शुगर मिल्स इज owned by Laird Companies, which is ultimately owned by Mohan Patil, husband of Mrs. Vijaya Patil, sister of Ajit Pawar. त्यानंतर नीता पाटील आणि सुनेत्रा पवार. तर हे एक आहे. पुढे जाऊन असं लक्षात आलं, इन्कम टॅक्सचे जे प्रेस नोट आली होती 1000 पण, आणि मला कळलं नाही इन्कम टॅक्स नंतर पाठपुरावा ईडी करते, तर यातले सगळे ट्रान्झॅक्शन सिद्ध झाले, पण अमाऊंट would be much more than 1000 crore. आणि त्याच्यामुळे हे समीर वानखेडे किंवा अमृता फडणवीस इतकं घाणेरडं गलिच्छ राजकारण फक्त शरद पवार आणि उद्धव ठाकरेच करू शकतात. नवाब मलिकची एवढी कॅपॅसिटी नाही, आणि त्यामुळे डायव्हर्ट करण्यासाठी हे नाटक आहे. याचं उत्तर 19 दिवस इन्कम टॅक्स नंतर ईडीची रेड चालू आहे की नाही, अजित पवारांनी सांगा.